म्हणजे कोणती? तो जीवात्मा हा वैकुंठामध्ये जातो आणि विष्णू सारखा चतुर्भुज होतो विठाला. त्याला एवढं सुख भेटतं तिथं, फक्त लक्ष्मी आणि कौस्तुभ भेटत नाही. बाकी एवढं वैभव त्याला भेटतं, कारण एवढं नामाचं हे काय आहे. नामस्मरण करणाऱ्या जीवाला वैकुंठाचा लाभ होतो. सगळे तीर्थातन त्याला भेटतात. एवढं नामाचं महत्व आहे. जर का विशेष पुढे जाऊन जर का सांगायचं झालं, समुद्राची खोली आणि नामाचं महात्म कोणताही महाराज सांगू शकत नाही. तर ज्या वेळेस माय माऊल्या देवापाशी दिवा लावतात आणि त्याच्यामध्ये तेल टाकतात, तर ते तेल हा दिवा खातो ना. तेल संपल्याच्या नंतर दिवा काय होतो? शांत होतो. त्या ज्ञानानं आपलं आयुष्य हा काळ खात असतो. कारण मनुष्याचं जीवन हे कसं आहे, प्रत्येक क्षणोक्षणाला आपण काळाच्या मुखामध्ये चाललेलो आहोत. प्रत्येक क्षणाला. आता आपलं काम असं झालेलं आहे की क्रिकेटमध्ये जर का सांगायचं झालं तर म्हाताऱ्या माणसांचा आधी सांगतो 6 बॉल 36 रन काढायच्या तुम्हाला. बघा, तुम्हाला जास्त नामस्मरण करावं लागणार. आणि बाकीच्यांना ती वेळ येऊ नये. बाकीच्यांना बरं नामस्मरण करण्यासाठी काय लागतं? माय मावल्या भाकरी करताना राम 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 म्हणू शकतात प्रत्येक जण मनुष्य, परंतु तो नाही. वाईट विचार करण्यासाठीच फक्त मनुष्य काय करतो? आयुष्य हा वाया घालवत असतो. तर याच काय होतं की नाशिवंत देह हा सकळ जाणार आहे असं जर का म्हणलं तर ह्या देहाला काय आहेत? 4 प्रकारचे नाश आहेत. आश्रय नाश. कारण भिंतीवर जर का चित्र काढलेलं असलं तर भिंत पडली की राहतं का? नाही. पुन्हा स्वभाव नाश. आंबे जर का कसे बी जर का कपाटामध्ये जरी ठेवले तरी नाचतात का नाही? आणि परता नाश आहे. जसं की एखादा मठ आहे किंवा मटका आहे, त्याच्यावर काठी घातल्याच्या नंतर आपल्या डोक्यात काठी जर का घातली तर, कारण हे तिन्ही प्रकारचे नाश कोणाला आहेत? ह्या देहाला आहेत. तर काय झालं? 4 भाऊ होते आणि 100 आंबे निघाले. 100 आंबे प्रत्येकानं 25-25 वाटले. मग ज्याला माहिती होतं त्यानं मस्त शेज लावली. एकानं उघड्यावर ठेवले, एका पट्ट्यानं आतून टाकून वरी झोपला, एकानं कोपऱ्यात ठेवले. आंबे नाचणार आहेत का नाही? परंतु ज्यानं शेज लावली त्याचा उपयोग होणार आहे का नाही? मग त्या ज्ञानानं आपल्याला ह्याची शेज लावायची का हे नाचवायचा हे आपल्या हातात आहे. अभंगाचं 2रं चरण, मगाचं 3रं. वेदांतामध्ये एवढं पंचम वेद निर्माते तुकाराम महाराज आहेत. यांना तुकाराम गात्यामध्ये, साधू संतांना सर्व गात्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांमध्ये सांगितलं. परंतु आपल्याला काय आहे समजत नाही. म्हणजे कशाची तरी धुंदी आहे आपल्याकडे. कारण कोणाला स्वतःच्या सुंदरपणाची असते, कोणाला पैशाची घमंड असते, कोणाला
कशाची घमंड असते? सत्याची घमंड असते. आणि ही घमंड काय करते? आपल्या आयुष्याचं वाटोळं करून टाकते. कारण रावणाचं पहा, कारण रावणाला शेवटचा चान्स दिला ईश्वराने. कारण अंगदाला शिस्ताईसाठी पाठवले. पहा इकडं पहा कशी गंमत आहे. इथं रावणाला शिस्ताईसाठी कोणाला पाठवलं? भक्ताला पाठवलं. आणि दुर्योधनाला शिस्ताईसाठी स्वतः गेले. कारण पहा, कारण दुर्योधन हा त्याच्याही पेक्षा रावणापेक्षाही अहंकारी होता. कारण इथं भगवंताला माहित होतं की रावण काय बंदिस्त करणार नाही अंगदाला. इकडे एखाद्या भक्ताला जर का पाठवलं तर दुर्योधन काय सोडणार. परंतु या दोघांनाही काय होतं? सत्तेचा एवढा अहंकार होता की हे काही यांना ऐकलं नाही, भगवंताचं नाही ऐकलं. आणि काय झालं? नाश झाला बंगालचं 4थं चरण झाला.
नायकोडे महाराज हे वर्ग